महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हटलं की सर्वांच्या ओठांवर कळसुबाईचं नाव येतं. पण किल्ल्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला म्हणून साल्हेरकडे पाहिलं जातं. समुद्र सपाटीपासून तब्बल 5141 फूट उंचीवर वसलेला हा गड केवळ उंचीमुळे नव्हे तर इतिहास आणि अध्यात्म यांच्याही दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. याच गडावर भगवान परशुरामांचे पवित्र स्थान असल्याची श्रद्धा आहे. त्यामुळे हा गड ट्रेकर्ससोबतच भाविकांसाठीही विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. मराठ्यांच्या शौर्याचा साक्षीदार असलेला आणि सह्याद्रीच्या रांगांमध्ये दिमाखात उभा असलेला हा गड आजही प्रत्येक भटक्याला आपल्याकडे खेचून घेतो. तर मित्रांनो, आज आपण निघालो आहोत इतिहास, निसर्ग आणि अध्यात्म यांचा संगम अनुभवण्यासाठी. महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला म्हणजेच किल्ले साल्हेर. जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल आम्ही कुठे चाललोय. तर आम्ही चाललोय साल्हेर फोर्टला, जो की आहे नाशिकमध्ये. तो तिकडे आम्ही चाललो आहोत. आणि दरवेळी आम्ही 3 ते 4 असतो जाताना, बाईकने आम्ही जातो. पण यावेळी आमची पूर्ण ट्रेकर्स लोकांची गँग घेऊन चाललोय. 17 ते 18 पोरं आहेत आपली. आणि मस्तपैकी ट्रॅव्हलर्स बुक केले आपण, कारण पल्ला लांबचा आहे थोडा. एक 270-75 किलोमीटरचं अंतर आहे ठाण्यावरून किल्ल्यापर्यंतचं. तर तेच तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. सो आता आपण ब्लॉगची सुरुवात करूया. तर आपला ब्लॉग लास्टपर्यंत बघा, तुम्हाला या ब्लॉगमध्ये खूप मजा येईल. कारण आपली पोरंच तेवढी आहेत, 17 ते 18 पोरं घेऊन चाललोय. सो मजा मस्ती धमाल तर होणारच. सो चला सुरू करूया आपल्या ब्लॉगची. गणपती बाप्पा, मंगल मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर मंडळी, तुम्हालाही साल्हेर फोर्टला जायचं असेल तर ट्रेनने नाशिक रोडपर्यंत येऊन पुढचा प्रवास बस किंवा जीपने करता येतो, जो की सटाणा ताहाराबाद मार्गे साल्हेरवाडीपर्यंत पोहोचतो. पण आम्ही आलोय स्वतःच्या गाडीने, आणि त्यासाठी समृद्धी महामार्ग हा एकदम बेस्ट पर्याय आहे. कमी वेळ, आरामदायी प्रवास आणि वाटेतले सुंदर नजारे अनुभवत आम्ही निघालोय महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ल्याकडे. तर शुभ सकाळ मित्रांनो. आता आपण येऊन पोहोचलोय साल्हेर फोर्ट जवळ, पायथ्याशी त्याच्या. आणि वाजले सकाळचे 5:30 वाजले सकाळचे. आणि आपली थोडी गाडी लेट झाली, त्यामुळे आपण काय रात्री पोहोचू शकलो नाही. इथं आता सकाळ झाले, 5:30 तर वाजलेत. सो चला आता आपण हा समोर बघताय माझ्या तुम्ही गड, हा नाही ह्याच्या पाठी, जो पूर्णपणे ढगांमध्ये झाकला गेलेला आहे. आणि आपल्याला तेच क्लाउड गॅदरिंग बघायची होती आपल्याला. आता वरती गेला बघायला भेटते, बघू आपण. आणि गाड्या तर खूप आल्या इकडे. हे बघा, या साईडला गाड्या आहेत, या समोर या साईडला गाड्या आल्यात. अशी खूप पब्लिक आले. आणि इथून गुजरात जवळच आहे. सो मला वाटतं मोस्ट ऑफ पब्लिक ही गुजरातीच आहे. गाडीच्या नंबर प्लेटवर मला समजलं. तर चला आपण पण जाऊ, दाखव तुम्हाला ब्लॉगमध्ये जे काय होईल ते. चलो आपला ट्रेक स्टार्ट करते. तर मित्रांनो, आपण हा ट्रेक स्टार्ट केला आहे साल्हेरवाडीतून, जे की मी तुम्हाला खाली बोललो. आणि काही जण स्टार्ट करतात वाघांबे गावातून. जर तुम्हाला 2 फोर्ट एकसाथ करायचे असतील, साल्हेर आणि सालोटा, तर तुम्हाला वाघांबे गावातून जावं लागतं, जिथे खिंड लागते. लेफ्ट साईडला जातो रस्ता सालोट्याकडे, आणि राईट साईडला जातो तो साल्हेरकडे. पण आपण साल्हेरवाडी निवडले, जिथून साल्हेर फोर्ट खूप जवळ आहे. सो आपण साल्हेर फोर्ट करून मग त्या साईडला उतरू, वाघांबे गाव साईडला. आणि तिकडून मग खिंडीतून लेफ्ट साईडून आपण सालोट्याकडे वर चढू. बघू आता, पहिले साल्हेर करू, ताकद राहिली ते सालोटा पण करू. तर चला जाऊया.
मंडळी, माझ्याबरोबर जे आपले ट्रेकर्स मित्र आलेत त्यांची मी तुम्हाला ओळख करून देतो. प्रत्येकजण आपलं नाव सांगेल जाता आता. सो चला बघू. माझं नाव आत्माराम. शुभम मॅथमॅटिक्स. जोरात बोल जरा. शुभम मॅथमॅटिक्स. ओ माय गॉड. इथे स्टार्ट आहे. राज मोरे. रोनाल्डो. सह्याद्री वाटच्या किप्पी. सुशील सावी. सोम निकम. वैशाख पणिकर. नाव काय? माझं नाव आकाश कदम, उर्फ ट्रेकी माणूस. हे भाई तुझं नाव? निशान उर्फ निशान राहुल. आणि ही आपली 4 माणसं अजून खाली आहेत. वैभव येरुंकर, सत्य मोरे, अंकित जांगीड आणि एक ध्रुव. या सह्याद्रीच्या कुशीत लपलेल्या गडाकडे जाण्याच्या प्रवासामध्ये दगडात कोरलेल्या या पायऱ्या जणू इतिहासाच्या साक्षीदार आहेत. इथून वर चढताना वाटतं आपण फक्त गड नाही तर भूतकाळाकडे चाललोय. मागे वळून पाहिलं तर मी आणि माझ्या मागे पसरलेली ती विशाल दरी, ड्रोनच्या नजरेतून हा प्रवास अजूनच भव्य वाटतो. आणि मग अचानक क्षितिजावरून उगवणारा सूर्य जणू या गडाला स्वतः प्रकाशाने अभिवादन केलंय. थंड वारा, उंच डोंगर आणि त्या सोनेरी किरणांमध्ये हा क्षण फक्त दिसत नाही, तो अनुभवला जातो. तर मंडळी, 1 तासानंतर आपलं दर्शन होतं ते गडाच्या पहिल्या दरवाजाचं. हे बघा. गडाच्या दरवाजातून आत आल्यानंतर आपल्याला भव्य असा बुरुज आणि भक्कम अशी तटबंदी पाहायला मिळते. सह्याद्रीच्या मुख्य रांगेला लागूनच साल्हेरचा हा प्रचंड किल्ला उभा ठाकलेला आहे. समुद्र सपाटीपासून 5141 फूट उंची लाभलेला साल्हेर हा भौगोलिकदृष्ट्या मोक्याच्या ठिकाणी आहे. कोकणातून काही घाट रस्ते या परिसरामध्ये चढतात. यातील 6 घाटांवर येथून लक्ष ठेवता येते, म्हणूनच साल्हेर असे याचे नाव पडले आहे. तर मंडळी, आपण तो पहिला दरवाजा पार केला आणि हा जो दुसरा दरवाजा आहे. आणि मला वाटतं हा जो दरवाजा आहे तो मेन दरवाजा असेल, कारण की आपण खूप गड गेल्यावर बघितले, रायगडावर पण आपण बघितले की असा फिरून दरवाजाची आकारणी केलेली असते गोमुख रचनेमध्ये, जेणेकरून कधी गडावरती आपल्या शत्रूंचा हल्ला झाला तर ते सरळ येऊ नये यासाठी, म्हणजे त्यांना थोडा अडथळा निर्माण व्हावा आतमध्ये घुसण्यासाठी. सो अशा प्रकारे ही सगळी आपल्या गडकिल्ल्यांच्या दरवाजांची रचना केलेली असते. त्यातलाच हा एक दरवाजा आपल्याला पाहायला मिळतो. सो चला बघू आपण आतमध्ये जाऊन. साल्हेरच्या इतिहासाबद्दल सांगायचं गेलं तर इसवी सन 1671 ते 72 मध्ये शिवाजी महाराजांनी साल्हेर दुर्ग जिंकला होता आणि महाराजांकडून तो परत मिळवण्यासाठी मुघल फौजा चाल करून आल्या होत्या. आणि त्यावेळची मराठी आणि मुघल यांच्यात झालेली साल्हेरची लढाई मराठा साम्राज्याच्या इतिहासातील महत्त्वाच्या विजयांपैकी एक मानली जाते. दरवाजातून आत आल्यानंतर आपला ही भली मोठी गडाची तटबंदी पाहायला भेटते, ज्याच्यावर आपण आता चालतोय. आपण तटबंदी पूर्ण पार केली आणि वरती आलोय. तुम्ही बघू शकता पूर्ण ढगांची चादर पसरली आणि एकदम असं थंडगार वातावरण आहे. आणि तर असं वाटतं की आता पाऊस पडतोय का इकडे. सो बघू, आपण पहिल्यांदा पावसाच्या आधी असं कोणत्या गडावर आलो आहे. आपल्याला क्लाउड गॅदरिंग बघायची, ती बघायला भेटते का ते बघू. आपण थोडीफार खालून ड्रोनमध्ये कॅप्चर केली आपल्या, आता वर जाऊन बघू आपल्याला भेटते का बघायला. सो चला जाऊया.
तर मंडळी थोडा वरती आल्यावरती आपल्याला या 70 ते 80 डिग्रीच्या पायऱ्या पाहायला मिळतात. सो चला थोडं वरती आणि समोरच एक चौथा दरवाजा आहे तो दाखवतो तुम्हाला. असं वाटते ढगांच्या आत चाललो आहे. आणि हा आपला एक दरवाजा पाहायला मिळतो आणि आपण आता आलोय ढगांच्या वरती. पाच दरवाजे झाले. आता हा परत एक 6वा भेटला आपल्याला. दरवाजे त्याच ठिकाणी ह्या गडाला. वर आल्यानंतर आपल्याला काही गुफा देखील पाहायला मिळतात, जिथे आपण रात्रीचा स्टे देखील करू शकतो. साल्हेरच्या या वाटेवर चालताना असं वाटत होतं जणू आम्ही गडाकडे नाही तर ढगांच्या राजाकडे निघालो होतो. तर मंडळी फायनली आपण गडाच्या टॉपला येऊन पोचलो आहे. आणि माझ्या पाठीमागे जिकडे परशुराम मंदिर आहे, जे तुम्हाला दिसत नसेल धुक्यांमुळं, तुम्हाला वर जाऊन दाखवतो मी. मित्रांनो 2 तास आपण वर चढून फायनली पीकवर आलेलो आहे आणि माझ्या मागे आहे ते परशुराम मंदिर. सो चला आपण आता काही ड्रोन शॉट घेऊ इथले. या मंदिराबद्दल सांगायचं गेलं तर विष्णूंचे 6वे अवतार म्हणजेच भगवान परशुरामांनी जग जिंकून ते दान म्हणून दिले होते आणि त्यांनी अनेक वर्ष या ठिकाणी तपश्चर्या देखील केली. महाराष्ट्रातील सर्वात उंच अशा ठिकाणी तपश्चर्या केल्यानंतर त्यांनी बाण मारून अरबी समुद्राचे पाणी मागे ढकलले आणि स्वतःला जागा करण्यासाठी कोकण भूप्रदेश तयार केला, असे तेथील गावकऱ्यांकडून कळते. ढगांच्या समुद्राला छेडत आकाशाच्या कुशीत विसावलेला महाराष्ट्राचा सर्वात उंच किल्ला आमच्या समोर उभा होता. मित्रांनो, समोरचं हे दृश्य पाहून असं वाटतंय की सह्याद्रीने जणू काही ढगांची चादरच पांघरली आहे. कॅमेऱ्यात हे दृश्य जितकं सुंदर दिसतंय त्याच्या 100 पट सुंदर प्रत्यक्षात आहे.
म्हणूनच सह्याद्रीवर प्रेम केल्याशिवाय राहत नाही. तर मंडळी वरती येऊन आम्हाला 1 तास झाला. अजून आम्ही 5 जण आलो वरती, अजून बाकीची पोरं आली नाहीत. तर बघू आता ते कुठे आहेत अजून. कॉल तर काय लागत नाही कोणाला. बघू आता कधी येत आहेत. फायनली आपली पोरं आलेली आहे सगळी एक एक करत. काहीतरी काम करून आलेत असं मला वाटतंय. थोडा वेळ तुम्हाला समजेल त्यांनी काय काम केलंय ते तुम्हाला दाखवतो मी. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, हर हर महादेव, हर हर महादेव, जय श्रीराम, जय श्रीराम. तर मंडळी वरती आल्यानंतर आपल्याला समोर सर्व किल्ले पाहायला भेटतात जे आहेत ते समोरचे. आणि आता आपण चालू आहे समोर सालोट्याला. सो चला जाऊ तिकडे. तिकडचे व्ह्यू काय दाखवतो तुम्हाला मी. तर मित्रांनो मगाशी मी तुम्हाला बोललो की आपले सगळे मित्र होते ज्यांना वरती यायला 1 तास झाला. तर ते 1 तास ह्यासाठी झाला की काही हरामखोर आपल्या महाराजांच्या गड किल्ल्यावर येऊन हे असे दारू पितात. हे बघा हे सगळे आपल्या पोरांनी वरती जमा करून आणले. त्यात तर पूर्ण बिअरचे कॅन वगैरे. आणि खाली ज्या आपल्या पूर्ण गुफा दिसतात त्या गुफांमध्ये बसून स्टे करतात आणि हे असे दारू पितात. तर त्यांना चांगला चोप पण दिला आम्ही. आणि हेच आपले सगळे मंडळी आहेत. त्यांनी त्यांना सगळ्यांना पकडलं, मारलाय बिरलाय. लायटर बिटर सगळे जे सिगरेट पितात त्यांचे लायटर बिटर पण घेऊन आले. आराम करून आमच्या महाराजांच्या गडावर यायचं असेल तर गड किल्ले बघायला या. दारू पिऊन चिकन बिकन खायला येऊ नका. समजलं. हे प्रश्नचिन्ह खूप वेळा आम्ही खूप गड किल्ल्यावर फिरतो, हे सगळीकडे हेच आहे. दर टायमाला आम्हाला हा प्रश्न पडतो की का करतात ही लोक सर्व. एन्जॉयमेंटच्या नावाखाली का. तुमच्याकडे बार आहेत, एवढे मुंबईमध्ये सगळ्या ठिकाणी बार वगैरे आहेत. घरात बसा तुम्ही, पण ह्या ठिकाणी काय येत आहे. एवढं सौंदर्य एवढं निसर्गाने आपल्याला दिलेलं आहे, हे एवढं वास्तव आहे दिलं आपल्याला, पण आपण इथं अशी का काशी करतो मला समजत नाही आहे. पण हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि हे थांबवण्याचा प्रयत्न आम्ही सर्व मावळे हे बांधव आम्ही सर्व करतो आहे. तुम्ही पण करा. तुम्हाला कोणी असं दिसलं त्यांना रोका, त्यांना प्रश्न करा, त्यांना हे जी ह्या जागेचं महत्त्व सांगून द्या. आणि कुठेही थांबलं पाहिजे, हे आपल्या पुढच्या पिढींना हे दाखवायचं आहे. जय शिवराय. मित्रांनो आपल्याला खाली उतरताना अजून एक दरवाजा लागतो. हा बघा, कारण हे बघा तर ह्या गडाकडे येण्यासाठी 2 वाटा आहेत आपल्याला. अशा वाटा खूप आहेत, पण ज्या रोजच्या वाटा आहेत ती सालेर वाटेतून आहे. सो आपलं त्या साईडून गडाचे दरवाजे बघितले आपण. आणि ही जी आहे ती वाघांबे गावातली आहे. काही ट्रेकर्स या साईडून पण येतात. सो या साईडून आलं तुम्हाला हे सर्व दरवाजे वगैरे पाहायला भेटतात. अजून जे काही दिसेल ते मला तुम्हाला दाखवतोच. डोंगरांच्या त्या शांत खाचेत आमचा प्रवास हळूहळू पुढे सरकत होता. प्रत्येक पाऊल नवा क्षण आणि प्रत्येक क्षणात निसर्गाचं वेगळंच रूप उलगडत होतं. मित्रांनो एकदम सुंदर व्ह्यू आहे इकडे. खूप साऱ्या गुफा आहेत, पाण्याच्या टाक्या वगैरे आहेत. तुम्हाला दाखवतो मी. हे बघा. आणि आता आम्ही साल्हेरकडून सालोट्याकडे जाणार आहे आम्ही. हे बघा हा समोर दिसतो तो सालोटा किल्ला. सो आपलं इकडून जायचं आहे. आणि समोर हिंड. डोंगर चढून झाल्यावर शरीर थकलेलं, पण मन अजूनही चालत होतं. आणि तेव्हाच आली ती खरी गरज, भूक. मग गुफेच्या सावलीत थांबून गरमागरम मॅगीचा मस्त बेत जमला.
मस्त आपली मॅगी झालेली आहे पहाडवाली. सर्वांनी आपल्या प्रवासाला बरं सुरुवात करू. मॅगी खाऊन झालेली आहे आता. ब्लॅक कॉफी विथ सब्जा. सब्जा वाटली होता सब्जा घेतला आणि टाकला पलटवला याच्यात विथ पार्लेजी. दाखव सब्जी दाखव दादा. हे बघा सब्जी दाणे विथ पार्लेजी. डायरेक्ट भाई पुरं तर्राट चढणार वरती कॉफी पिऊन. तर मित्रांनो आपला मस्तपैकी मॅगी वगैरे झाले खाऊन. नंतर एक कॉफी चुस्की मारली आणि आता आपण चाललो आहे सालोट्याकडे. चला जाऊया. अजून एक दरवाजा लागला आपल्याला या साईडचा. आणि या मस्त कातरात कोरलेल्या पायऱ्या. तर मित्रांनो आता आपण साल्लेर फोर्ट खाली उतरलो. त्या ह्या साईडून आलो आपण आणि आता आपण खिंडीत उभे आहेत. तर आपल्याला आता सालोटा करायचा आहे. सो आता आपल्याला ह्या साईडला जायचं. इथून वरच्या साईडला जायचं आपलं आणि असं पूर्ण गोल फिरून चक्कर मारून त्यानंतर आपल्याला वरती जायचं आहे. जे लोक वाघांबे गावातून येतात जर तुम्हाला दोन्ही ट्रेक एका दिवशी करायचे असतील तर तुम्ही खालून वाघांबे गावातून तुम्ही येऊ शकता. आणि राईट साईडला तुम्हाला भेटेल तो साल्लेर आणि लेफ्ट साईडला भेटेल तो सालोटा. पण आम्ही ॲक्च्युली साल्लेर गावातून आलो कारण आम्हाला पाठच्या साईडचे दरवाजे वगैरे पण तिकडचा पण आजूबाजूचा परिसर बघायचा होता. सो आम्हाला आता दोन्ही बघायला भेटले. सो आता आम्ही इथून चाललो आहे सालोट्याला. तर तुम्ही आलेत तर तुम्ही वाघांबे गावातून पण ट्रेक स्टार्ट करू शकता. सो चला जाऊ आपण. आम्ही खाली येऊन पोहोचलो खिंडीत आणि हे आमचे अर्धे आतरंगी हे बघा अजून वरतीच आहेत. मला दाखवतो तुम्ही फोटो काढतात त्यांचं काय करायचं. हा बघा हे कधी खाली येणार आणि कधी आम्ही जाणार पुढं. हे अजून फोटोज काढतात. हे बघा पोज कसं येतोय. राहुल कुठे रे? पाठीत होता ना? त्यांना एवढं उतरायचं अजून खाली. त्यांच्यामुळे आम्हाला उशीर होतो. मित्रांनो आपण इथून उतरलो असा आणि वरच्या साईडला येऊन राईट साईडला या. काय काय जण लेफ्ट साईडला जातात चुकतात ते. आपण ह्या साईडला जाऊ राईट साईडला. तर या वाटेने चालत आल्यानंतर समोर जाऊ नका. इथे काही ट्रेकर्स लोकांनी दगड लावून ठेवलेत. सो आपण जाऊ वरच्या साईडला. ही वाटवरती वर. इथून अशी आपलं एक छोटी वाट बघायला भेटते. इथून वर जायचं. बघू आता कसा रस्ता आहे ते. तर मित्रांनो आपण सालोट्याला अर्धवट जाऊन आलो. पण आपण टोटल 17 ते 18 जण आलो आहे. सो आम्ही 7-8 जणच वरती गेलो होतो. परंतु झालं असं की काहींची कॅपॅसिटी नाही म्हणजे चढण्याची. सो ते खालीच थांबले होते. सो आता सगळ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून आम्ही शेवटी खाली आलो. बोला जाऊ दे जाणार तर सगळे सोबत नाहीतर कुणीच नाही. सो आम्ही पण खाली आलो आता. आणि आता आम्ही निघालो आहे वाघांबे गावाकडे. कारण आता आपण परत फिरून तर जाऊ शकत नाही साल्लेरवाडीत. सो आपली गाडी या साईडला येईल. आपण वाघांबे गावातच उतरू आणि तिकडेच आपला ब्लॉग एंड करू. चला. सिस्टमॅटिकली आपले पुरं उतरतात खाली. खडतर पॅच वाघांबेकडे जाणारा. चला चला या पटापट पटापट. आपण मंडळी तो गडाच्या पाठच्या साईडून आलो. तो गॅपमधून खाली इथून खिंडीतून वर आलो आणि सालोट्याला न जाता आता इथून खाली उतरतोय आणि या साईडला खाली जाणार गावात. तर मंडळी अशा प्रकारे आपण
वाघांबे गावात येऊन पोचलेलो आहे खाली. सो हा ब्लॉग आपण इथेच एंड करतोय. खूप सारी मजा मस्ती केली आपण या ब्लॉगमध्ये आणि वरती जाऊन आपल्याला क्लाउड गॅदरिंग सुद्धा बघायला भेटली. सो खूप मजा आली. आमचा हा पहिलाच एक्सपिरियन्स होता. नाईट ट्रेक तर करू शकलो नाही, सगळ्यांनी खूप मजा केली. तर सगळ्यांना मजा आली की नाही? सो आपल्या व्हिडिओला कमेंट करा, ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली. आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र. आणि या ब्लॉगचा एंड आपण महाराजांच्या गर्जनेने करू. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. अरे 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 अरे